नमस्कार, मी पंजाब डक मी आलो आहे वांजोळे या ठिकाणी। हे वांजोळ्याचं पुनर्वसन तालुका मंठा आहे। तर काल मध्ये 14 जूनला या ठिकाणी दुपारी 2 वाजता या मंदिराच्या कळसावर वीज पडलेली आहे। तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे। तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदिराच्या कळसावर वीज पडतील आणि बाजूच्या घरावर पडणार नाही, मग हे कळस वीज वाचितं त्याचं शास्त्रीय कारण तर मी बरेच वेळेस सांगितलेलं आहे। तर हे वांजोळ्या ठिकाणी पडलेली वीज आहे। जीवितहानी कुठं काही झालेली नाही। त्या कळसाने वीज ओढून घेतली तिथं संपून टाकली। तर इथं नसती पडली तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेली असती। मी म्हणत असतो भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आज आहे 15 जून 2025। राज्यामध्ये आज 15, 16, 17, 18 दररोज वेगवेगळ्या भागात सरी येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेरणीची तयारी करा। जमिनीत 1 फूट असेल तर तुम्ही पेरणीची तयारी करू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सरी चालू राहणार आहेत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एखाद्या पाऊस पडणार नाही, पण भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे। एकदम पाऊस काय उघडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, म्हणून पेरलेलं देखील तुमचा उगवणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितले की वांजोळ्याच्या इथं वांजोळ्या या ठिकाणी कळसा वीज पडली, तर मुद्दामून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला।